नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आता काका म्हणजे जे आश्रमाचे काका होते त्यांनी अर्जुनला एक कोडं सांगितलं आहे आणि त्या कोड्यापर्यंत जेव्हा अर्जुन पोहोचतो तेव्हा सायलीचं गुपित त्याला समजतं. चला तर मग आपण या भागात तेच जाणून घेणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपली या भागाला सुरुवात करूया. खरं तर सायली जी आहे ती आता बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या घरात इतकं सगळं होऊन सुद्धा करत असते. म्हणजे तिला असं वाटत असतं की घरात आपलं कर्तव्य आहे तर ते पार पाडायला हवं. त्यामुळेच तिनं आता जेवण वगैरे सगळं काही केलेलं असतं. रोजच्याप्रमाणे तिचं सगळं नेहमीचा नित्यक्रम जो आहे तो सुरू असतो. कितीही दुःखाती असली तरी घरातली कामं आणि हे सगळं तिला सांभाळावं लागतं, कारण शेवटी ती या घरची सून आहे आणि घरातली सून म्हटल्यावर या सगळ्या गोष्टी करायच्याच. पण प्रताप यांनी सुद्धा तिला एक मस्त असा आधार दिलेला असतो. तिला सांगितलेलं असतं की तू जरी या घरची सून असलीस तरी सुद्धा तू आमची लेक आहेस. पण त्यांना कुठेतरी वाटत असतं की कल्पना अजूनही सायलीसोबत बोलत नाही आहे. कल्पना सायलीसोबत बोलत नाही आहे तर आपण जे आहे ते सायलीचं आणि कल्पनाचं जे आहे ते पुन्हा एकदा व्यवस्थित मिलन घडवून आणायचं, करून सायली आणि त्याचसोबत कल्पना दोघीही जणी एकमेकींशी बोलायला लागतील. हाच या मागचा दोघांचाही उद्देश असतो. खरं तर अर्जुनलाही वाटत असतं आणि प्रताप यांना देखील. प्रताप तर कित्येक वेळेला अर्जुनला हे देखील सांगत असतात की मी बहुतेक वेळाला सांगून झालेलो आहे, पण तरीसुद्धा आपली जी कल्पना आहे ती ऐकायला तयार नाही. तयार तरी कसं करायचं हे सुद्धा आता त्यांचं सुरू असतं आणि त्यासाठी आता ती लोक विशेषतः प्लॅनिंग करतात. म्हणजेच अस्मिता, त्याचसोबत प्रताप आणि त्याचसोबत अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की आई अशी तयार नाही होणार, आपल्याला त्यासाठी तिच्या स्टाईलने आता स्ट्रॅटेजी करायला लागणार आहे. अस्मिता म्हणते म्हणजे काय, म्हणजे नेमकी कोणती स्ट्रॅटेजी फॉलो करावी लागणार आहे आपल्याला. त्याच वेळेला आता ही स्ट्रॅटेजी अशी असणार आहे ज्यामध्ये ना आपला फायदा होणार आहे आणि सायली आणि कल्पना या दोघीही एकमेकांच्या जवळ येणार आहेत. तर त्याच वेळेला आता अर्जुनला अस्मिता म्हणते की ते कसं शक्य होणार आहे ते सांग. त्याच वेळेला आता अर्जुन जो आहे तो मात्र आता म्हणत असतो की आपल्याला हे शक्य करून दाखवायचं आहे. ते म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की सायलीला काही उलटसुलट बोललं किंवा तिच्याबद्दल आपण वाईट बोललं तर कल्पनाला खूप जास्त वाईट वाटतं आणि तोच फॉर्म्युला आपण आता यूज करायचा आहे. म्हणजे सायली असताना तिथे तिला मुद्दामून त्रास द्यायचा. तिला जर तुम्ही त्रास दिला तर नक्कीच जे आहे ते आपल्या मनासारखं होईल. म्हणजे तिला जर आपण त्रास दिला तर कल्पना तिच्या मला चार शब्द सुनावेल आणि त्यामुळेच तर त्यांचं जे काही बॉन्डिंग आहे ते व्यवस्थित होणार आहे आता वाटत असतं आणि म्हणूनच त्या पद्धतीनं आता त्यांना काम करायचं असतं. तर दुसरीकडे मात्र सायलीला कुठेतरी वाटत असतं की ह्यांची काहीतरी गडबड सुरू आहे. म्हणूनच सायली त्या दोघांनाही विचारते सुद्धा की काय चाललंय तुमचं. पण त्यांना आता ऐन वेळेला सुचत नसतं. पण कशी तरी आता सायलीला ती लोक उडवाउडीची उत्तर देतात, कारण उडवाउडीची उत्तर देणं त्यांना गरजेचं असतं. कारण जर सगळं काही सांगितलं तर सगळंच संपलं हे सुद्धा असतं आणि म्हणूनच आता ज्या काही गोष्टी आहेत त्या हळूहळू का होईना ते उलट सांगत असतात आणि म्हणत असतात की या अस्मिताच्याच बायाचं आम्ही म्हणत होतो, त्याच वेळेला अस्मिताची जरा मजा घेत होतो. असं काहीच अर्जुन जो आहे तो आता सायलीला उल्लू बनवतो, कारण सायलीला उल्लू बनवणं देखील तितकंच गरजेचं असतं. कारण का सायलीला प्लॅनिंग कळलं तर सायली जी सगळ्यांमध्ये मध्येच बोलेल आणि सगळा प्लॅन फ्लॉप. म्हणूनच आता सायलीजीला काहीच कळू अर्जुनचं म्हणणं असतं. त्यानंतर सायली जी आहे ती नेहमीप्रमाणे स्वयंपाक वगैरे बनवते आणि त्याच वेळेला मात्र आता डायनिंग टेबलवर अस्मिता, अर्जुन, प्रताप हे सगळेच बसलेले असतात. अर्जुन आणि अस्मिता प्रताप यांचा प्लॅन ठरलेलाच असतो ना की आता घालून पाडून बोलायचं आणि जेव्हा आपण घालून पाडून बोलू तेव्हाच तर आपल्याला जे हवं आहे ते साध्य होणार आहे. म्हणूनच अस्मिता आता जी काही सायलीशी चांगलं वागत असते ना ती सायलीवर बिनबुडाचे आरोप करू लागते आणि म्हणत असते अगं तुला जेवण बनवता येत नाही, तुझ्या डोक्यात अनेक विचार सुरू आहेत, तर मग जेवणामध्ये हात तरी कशाला घालायचा, हे असलं जेवण खाण्यापेक्षा ना मी उपाशी राहीन, असं ती भांडतच आता ती बोलत असते. कल्पना मात्र आता पाहत राहते. कल्पना विचार करते की हिला झालंय तरी काय, यशी का बोलते आहे. पण दुसरीकडे आता पाहायला मिळतं सुद्धा आता सायलीला नावं ठेवत असतात आणि म्हणत असतात की हे काय जेवण झालं, धड चवही नाही आहे जेवणाला. आता सायली चकित होते. म्हणजे सायली विचार करते की ज्यांच्याकडनं मी चांगल्याची अपेक्षा करत होती आज तीच लोक माझ्यासोबत असं वागतायत. अरे बापरे,
म्हणजेच आता काय होतं हे माझ्याबरोबर, मला कोणाचाच आधार नाही. बिचारी सायली ना खचून गेलेली असते आणि त्या खचलेल्या सायलीचं रूप बघून आता मात्र कल्पनाच्या मनाला पाझर फुटतो. शेवटी ती आईच असते ना. आधी तिनं सुद्धा सायलीला कल्पनाने खूप जास्त जीव लावला होता. म्हणजेच सायलीने कल्पनाला जितकं प्रेम केलं होतं तसंच कल्पना देखील सायलीवर तितकंच प्रेम करायची. सगळेच जण जेव्हा सायलीवर असे जे भरमसाठ आरोप करत असतात ना, त्यावेळेला इथे कल्पनाला सुद्धा वाईट वाटतं. कल्पना जी आहे ती म्हणत असते की काय चाललंय तुमचं सगळ्यांचं, तिनं जेवण केलं आहे ना ते बघा ना. म्हणजे ती इतक्या मोठ्या दुःखात आहे तरीसुद्धा तिनं हे सगळं काही जमवून आणलंय, तिने केलंय, त्याचं तुम्हाला नाही आहे, पण तुम्ही तिला नावं ठेवतायत. कशी माणसं असाला तुम्ही, असं देखील कल्पना आता सायलीची बाजू घेऊन प्रताप अस्मिताला समजावते. त्याच वेळेला आता सायली जी आहे ती पाहत राहते, कारण सायलीलाच कळत नसतं की तिच्यासोबत हे नेमकं होतंही तरी काय. म्हणजे सायली आता विचार करते की जे नेहमीच आपल्यासोबत असणारे आज आपल्याला नावं ठेवत आहेत आणि रोज आपल्या विरोधात आपल्याला रागवणारी कल्पना जी आहे ती आज आपल्याशी इतकं प्रेमाने आदमीने वागते. हेच कुठेतरी आता सहन होत नसतं सायलीला. सायली आता पाहत राहते. तर दुसरीकडे मात्र अर्जुन, प्रताप आणि अस्मिता हे दोघंही जण डोळ्यांनी इशारा करत असतात. म्हणजेच आपण जे काही ठरवलं आहे ते आपला प्लॅन एकदम करेक्ट लाईनवर एकदम सफल होत आहे आणि त्याचमुळे आता त्यांचे एकमेकांकडे बघून इशारे सुरू असतात. मात्र कल्पनाने सायलीची बाजू घेतलेली असते, त्यामुळे अस्मिताला सुद्धा खूप छान वाटत असतं आणि सायलीसुद्धा जी आहे ती खूप जास्त खुश असते. तर दुसरीकडे आता यांचा प्लॅन जो आहे तो सक्सेस झालेला असला तरीसुद्धा कल्पनाने अजूनही जे आहे ती सायलीला पूर्णपणे एक्सेप्ट केलेलं नसतं ना. त्यासाठी आता त्यांचं अजून जे आहे ते प्लॅनिंग पुढे चालूच राहणार असतं, कारण एका ह्याच्यामुळे थोडी ना सगळं काही शक्य होणार आहे. ते पुढे जर चालू तसंच ठेवलं तरच जाऊन तिला कुठेतरी आता सायलीबद्दल वाटेल आणि सायलीला ती मोठ्या मनाने माफ करेल. म्हणूनच आता ती लोक तसंच वागायचं ठरवतात. तर सायलीला मात्र प्रताप आणि अस्मिता असं वागतात त्याच्यासाठी कुठेतरी मनातून वाईट वाटत असतं, पण तरीसुद्धा ती थोडी स्टेबल असते. खरं तर अस्मिताला सुद्धा असं वाटत असतं की काही आपण जे काही वागतोय ते खरं तर चुकीचं आहे, पण काय करणार, आपण यासाठी सुद्धा काहीतरी चांगलंच बघतोय ना, त्यासाठी आपण असं वागतोय, असं बोलून ती स्वतःच्या मनाची शांती करते. दुसरीकडे आता अर्जुन जो आहे त्याने आज कुसुमला सुद्धा विचारलेलं असतं आणि कुसुम जी आहे ती मात्र आता अर्जुनला सांगते की आश्रमात जे आहे ना ते मी खूप उशिरा आले. म्हणजेच जेव्हा सायली त्या आश्रमात आली होती ती 22 वर्षा पहिले सायली आली होती आणि मी आश्रमात आली ती आत्ता 7-8 वर्षा पहिले आले. ते सुद्धा माझ्या नवऱ्याने माझा छळ केला आणि त्यामुळे मी माझं घर सोडलं आणि मी आश्रमाचा रस्ता धरला. पण सायलीच्या आईबापांबद्दल जेव्हा आता अर्जुन कुसुमला सांगतो ना तेव्हा आता कुसुमला सुद्धा खूप जास्त जे आहे ते आता धक्का बसलेला असतो. कुसुमसुद्धा विचार करते की बापरे, म्हणजे जर सायलीचे आई बाबा जिवंत असतील तर बिचाऱ्या सायलीला सुद्धा आधार मिळेल. सायली या सगळ्यासाठी खरं तर पहिल्यापासूनच बोलत होती आणि जर आज तुम्ही जर सायलीच्या आईबाबांना शोधून काढलं ना तर यापेक्षाही दुसरा आनंद कोणताच नसू शकतो. तितकंच खरं आहे हे कुसुमला वाटत असतं. तर इकडे मात्र सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद तो सुद्धा अर्जुनला बघायचा असतो, कारण अर्जुनला सुद्धा असं वाटत असतं की मधुभाऊ ह्या असे ह्याच्यामध्ये आहेत तर त्यामध्ये सायलीला जर तिचे खरे आई बाबा मिळाले तर ते किती चांगलं होईल. म्हणजेच सायली जी आहे ती किती खुश होईल. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, त्याचसोबत सायलीची खरी ओळख काय आहे, सायलीचं मुख्य नाव काय आहे, कारण सायली हे नाव जे आहे ते मधुभाऊंनी ठेवलेलं होतं. सायलीचं जे पहिल्याचं नाव आहे ते काहीतरी वेगळं असेल ना, तर त्याच शोधामध्ये आता हे लोक असतात आणि त्याचमुळे आता विचार करत असतात की नाही काही झालं तरीसुद्धा आपण या सगळ्याचा शोध हा घ्यायला हवा. आणि म्हणूनच कुसुमने ज्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात अर्जुनला त्या सगळ्या गोष्टींवर ना अर्जुन जो आहे तो मात्र आता विचार करत असतो. अर्जुनला कुसुमने सांगितलेलं असतं की मला या सगळ्याबद्दल माहिती नाही आहे, म्हणजेच मी आता हल्ली आली आहे, पण तुम्हाला मी सांगू शकते की याबद्दल काही 2 माणसांना माहिती आहे. तर ती 2 माणसं नक्कीच तुम्हाला या सगळ्यामध्ये मदत करू शकतील. पहिले म्हणजे मधुभाऊ. तर अर्जुन म्हणतो की हा मधुभाऊंना मी विचारलं असतं, पण मधुभाऊची अवस्था बघतेस ना तू काय, मधुभाऊ जेव्हा कोमातून बाहेर येतील तेव्हा मी विचारू शकेन, पण मला आता सायलीच्या आईबापांना शोधणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि मला पटकन या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि म्हणूनच मी तुमच्याकडे आलेलो आहे. कुसुमताई प्लीज काहीतरी रे द्या, दुसरं कोणाला या सगळ्या
याबद्दल माहिती आहे, काही सांगू शकता का? त्याच वेळेला आता कुसुमताई ज्या असतात त्या मात्र आता म्हणत असतात की दुसरं जे आहे ते मला माहिती आहे, ते म्हणजे आमच्या आश्रमात एक काका होते, त्या काकांनासुद्धा सायलीबद्दल माहिती असेल, कारण ते काकासुद्धा मधुभाऊंसोबतच ते आश्रम सांभाळायचे आणि त्याचसोबत त्या मुलांनासुद्धा सांभाळायचे. त्यामुळे त्या काकांना माहिती असू शकतं की नेमकं सायली कधी आली होती, सायलीचं नाव काय, सायलीच्याबद्दलच्या काही गोष्टी हे काका तुम्हाला उत्तमरित्या सांगू शकतात. हे देखील आता सांगितलेलं असतं आणि म्हणूनच आता जे अर्जुन असतो तो ठरवतो की त्या काकांची भेट घ्यायची. म्हणजे आता कुसुमला माहीत नाही तर निदान काकांना तरी माहिती असेल ना, म्हणूनच आता तो थेट काकांना भेटायचं ठरवतो. ते जे काका आहेत त्यांना तो डायरेक्ट जाऊन भेटतो आणि काकांना म्हणतो की प्लीज काका, मला तुमच्याकडनं एक थोडी माहिती हवी आहे की सायली जेव्हा आश्रमात आली तेव्हा तुम्ही आश्रमात होतात का? त्यावर ते काका म्हणतात की हो, मी त्यावेळेला तिथेच होतो. तर मग तुम्ही मला एक माहिती देऊ शकता की सायली जेव्हा आश्रमात आली तेव्हा ती तिच्या आईबापांबद्दल किंवा काही माहिती वगैरे सांगायची का? तर त्यावेळेला आता ते काका जे आहे ते सांगू लागतात, तेव्हा सायली ना खूप लहान होती, खूप म्हणजे खूप लहान होती. त्याच्यामुळे तिला ना एक मोठा धक्का बसला होता, तिला कसं तरी सावरलं होतं या सगळ्यातून मधुभाऊनी आणि तिला ना मंदिरातून उचलून मधुभाऊनी आणलं होतं. मधुभाऊंनी बऱ्याच गोष्टी तिच्या ज्या आहेत ना त्या आपल्या आश्रमात सुद्धा ठेवल्या होत्या. म्हणजेच मधुभाऊंना सवय आहे की जी काही मुलं ज्यांच्याबरोबर आहेत आश्रमात त्यांच्या ज्या काही लहानपणीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सांभाळून ठेवायच्या, म्हणजे कधी त्यांचे पालक वगैरे घ्यायला पुन्हा आले तर त्या गोष्टी देता येतील आणि म्हणूनच ते सगळं काही ते सावरून ठेवायचे. तर तिथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी सापडतील. पण सायलीची एक जी जन्मखूण आहे ती तर मी तुम्हाला सांगू शकतो. म्हणजेच सायली जी आहे ना तिच्या ना पायावर ना तुळशीपत्र आहे, म्हणजे अक्षरशः ती देवतेचंच रूप आहे असं समजा, कारण का ती सुद्धा मधुभाऊंना देवळातच सापडली होती आणि ती इतकी साधी सोज्वळ मुलगी आहे ना की तिच्या बाबतीत जे काही घडलं होतं ते एकदमच भयंकर होतं. कारण तिच्या आईवडिलांचा अपघात झाला होता आणि त्या अपघातात ती मुलगी बचावली होती आणि त्याच वेळेला आता ती मुलगी जी आहे ना ती त्या देवळात पडून होती. पण मधुभाऊंना ज्या वेळेला तिला दिसली तेव्हा मधुभाऊंनी लगेच उचलून सायलीला अनाथ आश्रमात आलं. तिचं पहिल्याचं नाव हे काहीसं वेगळं होतं, ते नावही तिला माहीत नव्हतं, पण सायली हे जे नाव आहे ना ते मधुभाऊंनी स्वतः ठेवलेलं आहे. आणि त्यासोबत ज्या काही सायलीच्या आठवणी आहेत त्या बऱ्याच ज्या आहेत त्या आश्रमातही आहेत. पण सायलीची जी एक ओळखपत्र आहे ते तर मी तुम्हाला सांगू शकतो. म्हणजे ना सायलीच्या ना पायावर एक जन्मखूण आहे, ते म्हणजे तुळशीपत्र. तेव्हा आता अर्जुनला ही गोष्ट समजते ना तेव्हा मात्र अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो म्हणजे सायलीच्या पायावर तुळशीपत्र, म्हणजे तन्वीच्याही पायावर तुळशीपत्र होतं आणि सायलीचा अपघात झाला आहे हे ती लोक सांगतायत आणि त्याचसोबत आमच्या तन्वीचाही अपघात झालाच होता की, आणि त्यामध्ये जे काही घडलं होतं ते सगळं काही प्रसंग जो आहे तो अर्जुनला आठवतो. अर्जुनला आता कुठेतरी क्लू लागत असतो आणि अर्जुन जो आहे तो मात्र आता म्हणत असतो की नाही, माझं कुठेतरी चुकतंय. म्हणजेच सायलीच तन्वी असण्याचा आता त्याला पूर्णपणे खात्री पटते. तर तो विचार करतो की आपण ना या सगळ्याची सुरुवात ना सायलीकडनंही करायला हवी. म्हणजे सायलीला आता बऱ्याच गोष्टी विचारायला हव्या आणि सायली त्याची काय उत्तर देते हे सुद्धा बघायला हवं. म्हणजेच आपण जे आहे ना ते सायलीला उलटसुलट प्रश्न विचारूया आणि सायलीला त्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत का हे यावरून सुद्धा आपल्याला कळेल असंच आता ठरत असतं. आणि म्हणूनच आता सायलीला विचारायचं म्हणून तो आता जो आहे तो सायलीला खरं तर आधीच ते टेन्शनमध्ये आहे हे त्याला माहिती असतं, मधुभाऊंचे असं झालं म्हणून. आणि मग तो तिला बाहेर घेऊन जायचं ठरवतो. जेव्हा तो आता तिला बाहेर घेऊन जातो ना तेव्हा मात्र दोघंही जण एका कट्ट्यावर भेळ खात बसलेले असतात आणि त्याच वेळेला आता अर्जुन आणि सायली छान गप्पा मारत असतात. पाऊसही खूप छान पडत असतो. तिथे ना आता काही दोन मुलं जी असतात ना ती सुद्धा गप्पा मारत असतात आणि ती एकमेकांसोबत मस्ती करत असतात. त्याच वेळेला आता अर्जुन त्याच्या बालपणीच्या गोष्टी मुद्दामून सायलीला सांगत असतो. सायलीला तो म्हणत असतो की सायली, तुम्हाला माहिती आहे का की माझ्या ना बालपणीमध्ये सुद्धा ना असंच व्हायचं. मी आणि तन्वी ना या दोन्ही मुलांसारखे सतत भांडायचो. आमचं ना कशातच काहीच जमायचं नाही आणि तन्वी आणि मी खूप जास्त मस्ती करायचो. मला ना ते अजूनही दिवस आठवले ना की खूप बरं वाटतं. आणि तन्वीला ना चित्रकलेची सुद्धा आवड होती. हे सगळं काही जेव्हा आता अर्जुन सायलीला सांगत असतो ना तेव्हा मात्र सायलीला एकदम अदृश्य असं तिच्या भूतकाळात घडलेली घटना सेम टू सेम आठवू लागते.
आणि म्हणूनच ती आता म्हणत असते की या सगळ्या गोष्टी तर माझ्या भूतकाळातही घडल्या आहेत आणि त्या सगळ्या तिला डोळ्यांसमोर दिसत असतात. तो अपघात, त्यानंतर सायली अर्जुन हे बड्डेच्या दिवशी एकत्र आले होते, हा सगळा प्रसंग, गार्डनमध्ये ते खेळायचे हात धरून, हे सगळं काही अचानक तिला आठवतं आणि ती आता एकदमच जोरात आवाज करते आई. आणि तिने आता आपल्या कानाला सुद्धा हात लावून घेतलेला असतो, कारण तिच्या समोर आहे ना सगळं दृश्य आठवत असतं आणि त्यामुळे अर्जुन सुद्धा आता एकदम चकित होतो. त्याला सुद्धा आता कळत नसतं की हे काय झालं, पण अर्जुन जो आहे ना तो आता ओळखून गेलेला असतो की सायली हीच त्याची तन्वी आहे. पण काहीसे पुरावेही त्याला सुद्धा हवे असतात ना की सायलीच ही तन्वी आहे, तर हे सायलीला सुद्धा समजायला हवं आणि त्यासाठी तो तिची जी काही मेमरी गेलेली आहे ती परत आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर या सगळ्यामध्ये अर्जुनला यश येईल का आणि अर्जुन आता सगळ्यांसमोर सायली हीच तन्वी आहे हे कसं सगळ्यांना सांगेल, हे पाहणं सुद्धा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सोबत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे ते. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.